Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नाही, यात श्रीनिवास पाटील साहेबांना आणि पवार साहेबांनीच उमेदवारी करावी अशा प्रकारची मागणी सातारा जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी केली होती. पण श्रीनिवास पाटील साहेबांनी आपल्या असलेल्या वयाची आणि तब्येतीचं कारण देऊन निवडणुकी लढवण्याला नकार दिला. मग पर्याय कोण याचा अंदाज घेताना माझं नाव आहे, बाळासाहेब पाटलांचं नाव आहे, सुनील मानेंचं नाव आहे. अशा 3-4 लोकांच्या नावावर लोकांनी मागणी केलेली आहे. पार्लमेंट बोर्ड त्याच्यावर निर्णय घेईल आणि जो निर्णय घेईल तो इम्प्लिमेंट करायचा आमची बांधिलकी असते. तुम्ही शेड्यूल ठोकलेला आहे म्हणजे हा संधी ठोकलेला आहे. मी कधी शेड्यूल ठोकण्याचा प्रश्न येत नाही. पवार साहेब जे सांगणार त्याच्यावर मी काम करत असतो. माझी अशी इच्छा आहे की सर्वानुमते विजयाच्या संदर्भातले निर्णय घेत असताना श्रेष्ठी आणि पवार साहेबांना पूर्णपणाने सातारा जिल्ह्याची माहिती आहे आणि ते त्याप्रमाणे योग्य असा निर्णय घेऊन हा उमेदवार विजय होईल अशा प्रकारचा निवड करतील. साहेब, एक विषय, इंडिया आघाडीची बैठक झाली, त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं नावही काही लोकांनी पुढे आणलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? नाही, अशी कुठेही चर्चा झालेली नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सुद्धा अशी मागणी केली नाही. इंडिया आघाडीच्या सर्व सदस्य संघटना आणि इंडिया आघाडीचे मित्र पक्ष या सर्वांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जो उमेदवार द्याल त्या उमेदवाराला 100% आम्ही निवडून आणणारच अशा प्रकारची चर्चा झाली म्हणायचं. 101% सकारात्मक चर्चा. काँग्रेसवाल्यांनी सुद्धा सांगितलं की जो उमेदवार आपण द्याल त्याला आम्ही निवडून आणणार आणि या ठिकाणी आम्ही 100% चव्हाण साहेबांचा जिल्हा अबाधित ठेवणार. साहेब, आता एक शेवटचा प्रश्न. काँग्रेसची आता ऑनलाईन बैठक झाली, त्या बैठकीमध्ये असं झालेलं आहे की जिथं संघर्ष आहे महाआघाडीमध्ये, त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढत लढावी असं पक्षश्रेष्ठींकडून काँग्रेसच्या सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? 1-2 ठिकाणी अशा प्रकारचे प्रसंग उद्भवलेला दिसतोय. बाकीच्या ठिकाणी अजिबात तसं काही नाही. पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, बाळासाहेब थोरात आहे, संघटनेचे पूर्ण प्रमुख नेते महाविकास आघाडीचे बसतात. एकाच दुसरा अजून वेळ आहे बराच. एकाच दुसऱ्या ठिकाणी जर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर मैत्रीपूर्ण लढायची का अशी चर्चा होऊ शकते. मला वाटतं ती वेळ येणार नाही. कारण आता शत्रू समोर जो आहे त्याला पराभूत करण्यासाठी आपलं मताचं विभाजन होऊ नये याची काळजी 100% नेते घेतात.